नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय ई कप्ते यूट्यूब चॅनल. महत्त्वाची माहिती आणि सोप्या भाषेत. मित्रांनो, यापूर्वी मी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेचा व्हिडिओ जे 7 गोष्टी आहेत त्याचा बनवला होता. त्यानंतर डेअरीबद्दल व्हिडिओ बनवलेलाच आहे. ऑलरेडी तुम्ही ते पाहिलेलं असेल. मित्रांनो, आता बऱ्याच लोकांची मागणी आहे त्याप्रमाणे शेळी मेंढी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना ही जी योजना आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेअंतर्गत येते. त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओतनं देत आहे. मित्रांनो, यापूर्वीचे दोन्ही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता किंवा किंवा या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही क्लिक करूनही पाहू शकता. मित्रांनो, सगळी योजनेचा एक प्लेलिस्टसुद्धा आहे, ज्याला तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करून सगळी माहिती घेऊ शकता. मित्रांनो, ही फ्लॅगशिप योजना 2026मध्ये सुरू झालेली आहे. तर आपण यामध्ये बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या बघणार आहोत. तर मेंढी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजनेमध्ये लाभाचं स्वरूप काय, तर 50+5 शेळी किंवा मेंढी म्हणजे 50+5 शेळ्यांचा गट किंवा मेंढीचा गट आणि 3 वर्षाचा विमा, शेड व साधनसामुग्री. मित्रांनो, लाभार्थी कोण असतील तर सर्व प्रवर्गातील अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक आणि महिला बचत गट. लाभार्थी निकष काय, तर सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकातून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येईल. मित्रांनो, ही गोष्ट मी डेअरीमध्येही सांगितलेली आहे योजनेप्रमाणे आणि हीच गोष्ट सगळ्यामध्ये आहे. जसं की कुक्कुटपालनमध्ये, शेळीपालनमध्ये आहे. म्हणून त्यामध्ये वेळ न घालवता आपण डायरेक्ट पात्रतेवर येऊ. एक एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक आहे. मात्र वनहक्कधारकांना सदर अट लागू राहणार नाही. दुसरी अट कोणती आहे पात्रतेची, तर पशुपालन दुग्ध व्यवसायाचं शासकीय निमशासकीय संस्थेचं प्रशिक्षण आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील किंवा 2 वर्षाच्या शेळी मेंढी व्यवसायाचा अनुभव. आता हे अनुभवाचं प्रमाणपत्र आपल्याला माहिती आहे शासकीय यंत्रणेकडून घ्यावं लागतं. तर मित्रांनो, अत्यल्प भूधारक म्हणजे 1 हेक्टरपर्यंत, अल्प भूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टरपर्यंत, वनहक्कधारक आणि महिला बचत गटातील लाभार्थी यामध्ये अर्ज करू शकतात. आता ही पात्रता पाहिली आपण मित्रांनो. आता मूळ या विषयामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आपल्याला बघायची आहे ती म्हणजे प्रकल्पाची किंमत. 50+5 शेळी किंवा मेंढीचा हा जो गट आहे, या प्रकल्पाची किंमत शासनाने जी निर्धारित केलेली आहे ती 11,38,554 आहे. आता हे 11,38,554चा आपल्याला 50+5च्या शेळी मेंढीचा गटाचा प्रस्ताव करता येतो. आता यातला मूळ पहिल्यांदा काय आहे, तर पशुधन खरेदी ज्याची किंमत शासनाच्या GR मध्ये दिलेली जी आहे ते तुम्ही समोर बघू शकता. ते म्हणजे शेळी मेंढी 12,000 रुपये आणि ज्याला आपण मादी म्हणतो थोडक्यामध्ये, आणि बोकड किंवा मेंढा जो आहे तो 15,000 रुपये. 50+5ची एकूण किंमत 6,75,000 रुपये होती. याचा 3 वर्षाचा विमा 12.75% प्रमाणे आणि तेही GST सहित 1,01,554 आणि शेड निर्मितीसाठी 2 लाख रुपये. मित्रांनो, बरेचसे लोक फोन करतात की नुसत्या शेड निर्मितीसाठी यामध्ये प्रस्ताव करता येऊ शकतो का. ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर ह्या गोष्टी थोड्याशा क्लिअर होतील. त्याच्यानंतर कडबा कुट्टी 30,000 रुपये आणि सोलार 3 किलोवॅटचं युनिट 1,32,000 रुपये. ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये घेता येतात किंवा घेतल्या पाहिजेत. म्हणून याची किंमत 11,38,554 होती. हा यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा. आपल्याला माहिती आहे NLM मध्ये शेळी पालनासाठी आपण प्रस्ताव करत होतो 100 शेळ्यांसाठी 20 लाखाचा प्रस्ताव, पण इथं 50+5 मध्ये 11,38,554चा प्रस्ताव आपल्याला करता येऊ शकतो. विशेष म्हणजे यामध्ये सोलारचं युनिट सुद्धा आपल्याला घेता येऊ शकते. खूप जमेची बाजू याच्यामध्ये आहे. आता अनुदानाचं स्वरूप काय आहे, तर सर्वसाधारण लाभार्थ्याला 50%, ज्यामध्ये 5,69,277 रुपये जास्तीत जास्त 50%
अनुदान म्हणजे सबसिडी मिळू शकते. आणि अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी म्हणजे SC ST 75% आणि ज्या अनुदानाची रक्कम आहे ती 8,53,915 इतकी आहे. अनुदान 2 टप्प्यात देय राहील. एकूण अनुदानाच्या 50% इतका पहिल्या टप्प्याचं अनुदान लाभार्थ्यानं शेड तयार केल्यानंतर आणि साधन सामुग्री खरेदी केल्यानंतर दिली जाते. आणि उर्वरित दुसऱ्या टप्प्याचं 50% अनुदान शेळी मेंढी गट खरेदी नंतर देण्यात येईल. हा मूळ मुद्दा लक्षात घ्या. मित्रांनो, पात्रतेमध्ये इथं कुठंही वयाचा उल्लेख नाही. मग 18 वर्षाच्या पुढं यामध्ये यायला हरकत नाही असं आपण गृहीत धरू, किंवा असा GR आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण कुठेही वयाची अट नाही. अट काय आहे? तो शेतकरी असला पाहिजे, शेती असली पाहिजे, किंवा शेती नसेल तर तो 5 वर्षाच्या भाडेकरारावर घेतली पाहिजे, ही मूळ अट आहे. आता आवश्यक कागदपत्र कुठले आहेत आपल्याला देत असताना? तर स्वतःच्या नावानं 7/12 उतारा किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणी करत करारनामा, म्हणजे त्याची नोंदणी झालेली पाहिजे असा करारनामा. त्याच्यानंतर वन हक्क जमीनधारकासाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित जे प्रमाणपत्र, पशुपालन व्यवसायाचं शासकीय निमशासकीय संस्थेचं प्रशिक्षण प्रमाणपत्र, आणि ते नसेल तर तशा प्रकारचं हमीपत्र, दिव्यांगासाठी UDID प्रमाणपत्र, बचत गटाचं सदस्यत्व प्रमाणपत्र. आता अटी व शर्ती काय आहे मित्रांनो? जसं आपण यामध्ये बघितलं होतं त्याचप्रमाणे याच्यासुद्धा काही अटी व शर्ती आहेत. ते म्हणजे शेळी मेंढी गटाची खरेदी ही खरेदी समितीच्या उपस्थितीतच करण्यात यावी. हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेण्याची गरज आहे. त्याच्यानंतर खरेदी प्राथम्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावर उत्पादित झालेल्या शेळ्या मेंढ्यातून करण्यात यावी. मित्रांनो, हे जे शेळी मेंढी महामंडळ आहे त्यांच्याकडनं खरेदी करण्यात यावी. त्यानंतर महामंडळाच्या प्रक्षेत्रावर शेळ्या मेंढ्या उपलब्ध नसल्या, जर त्यांच्याकडे उपलब्ध नसतील तर तसे महामंडळाकडून नाव उपलब्धता प्रमाणपत्र घेऊन शेळी मेंढी गटाची खरेदी खाजगी राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शेळ्या मेंढ्याच्या ब्रीडिंग फार्म, हा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 100 शेळ्या मेंढ्याचे फॉर्म झालेले आहेत, जे NLM मधनं मंजूर झालेले आहेत. त्यांची ब्रीडिंग फार्म आहे, तर तिथून सुद्धा आपण खरेदी करू शकतो. जर का आपल्याला महामंडळाकडे उपलब्ध नसतील आणि महामंडळाने असं सर्टिफाय केलं की आमच्याकडे उपलब्ध नाहीत, तर आपण ब्रीडिंग फार्मवरनं सुद्धा खरेदी करू शकतो. स्मार्ट प्रकल्पांतर्गत स्थापित शेळी प्रकल्पावरून किंवा खुल्या बाजारातून लाभार्थीच्या पसंतीनुसार वजनानुसार करण्यात येईल. मित्रांनो, त्याच्यानंतरची अट आहे सदरच्या शेळ्या मेंढ्या बोकड व मेंढे स्थानिक वातावरणात तग धरतील याची दक्षता घेण्यात यावी. या प्रकल्पांतर्गत खरेदी करावयाच्या शेळ्या मेंढ्या तसेच बोकड मेंढी यांचे वय 1 ते 3 वर्ष वयोगटातील असावेत. हाही महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेण्याचा सारखा आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांनी त्याची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजे 1 महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांनी शेड निर्मिती साधन सामुग्री खरेदी तसेच गटीत समिती समेत शेळी मेंढी गट खरेदी करावे. म्हणजे एकदा आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं, तुमची निवड झाली, ही कळवलं, ही निवड झाल्यानंतर 1 महिन्यात आपल्याला शेडची निर्मिती आणि खरेदी करणं आवश्यक आहे. लाभार्थ्याने उपरोक्तप्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत शेड निर्मिती, हे सगळ्या गोष्टी मी आत्ता ज्या सांगितले ते आहे. त्याच्यानंतर शेड निर्मिती व साधनसामुग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या पशुधनाची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम ही आपण देणं आवश्यक आहे, योजनेमध्ये घेता येत नाही. मित्रांनो, वाटप करण्यात येणाऱ्या पशुधनाचा लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षासाठी विमा उतरण्यात यावा. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एखादी शेळी मेंढी जर मृत पावली विमा काढल्यानंतर तर त्यासाठी दुसरी पुरवण्यात येईल शासनाकडनं. हा हा म्हणजे ह्या अटी शर्तीमध्ये ही चांगली बाजू आहे. त्यानंतर तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी लाभार्थ्याच्या शेड निर्मिती साधनसामुग्री खरेदी तसेच पशुधन खरेदी अहवाल म्हणजे याचे बिलं बाकी सगळ्या गोष्टी बँकेचा तपशील हे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन दुग्ध विकास यांना सादर करावा. तर मित्रांनो,
योजनेअंतर्गत वाटप केलेल्या पशुधनाची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर योजनेच्या अटी शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतचं बंधपत्र लाभार्थीकडनं पशुसंवर्धन अधिकारी घेणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, थोडक्यामध्ये जे नियम, अटी आणि पात्रता आहेत, ह्या गोष्टी आपण ज्या डेअरीमध्ये पाहिल्या त्याच प्रकारचे याच्यामध्ये सुद्धा आहेत. खूप जणांची मागणी होती म्हणून मी आज हे शेळी पालनावरचं सांगितलं. खूप जणांची मागणी आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लेअर पोल्ट्री आणि ब्रॉयलर पोल्ट्री ज्याला म्हणतो आपण, त्याचाही व्हिडिओ पूर्णपणे कुठल्या कुठल्या गोष्टी घेतल्या जातील, शेळीची कॉस्ट किती, हे सगळं घेऊन तुमच्यासमोर येईल. तर मित्रांनो, सोप्या भाषेमध्ये माहिती, महत्त्वाची माहिती आपल्यासमोर मी घेऊन आलो आहे. मित्रांनो, हे अर्ज ऑनलाईनच करण्याचे आहेत. यांच्या एकंदरीत नियमाटीचा एक स्पेशल व्हिडिओ, त्याचीसुद्धा माहिती मी तुमच्यासमोर घेऊन येईल. मित्रांनो, सबस्क्राईब करा ई कप्ते यूट्यूब चॅनलला आणि ही माहिती आवडली असेल तर लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.